विदेशात पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्यांची प्रयोग जो आहे तो आता भारतात सुद्धा केला आहे. त्यातच नंदुरबार जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रात ब्रोकोलीचं जे हे प्रयोग आहे ते करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो, मी सध्या कृषी विज्ञान केंद्रात आहे आणि या ठिकाणी विदेशी पालेभाज्या असलेल्या ब्रोकोलीचा प्रयोग या ठिकाणी करण्यात आला. यशस्वीरित्या हा प्रयोग झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ब्रोकोली जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे. आपल्या सोबत कृषी तज्ज्ञ आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, ब्रोकोलीचा प्रथमच आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रयोग केला जातोय. शेतकऱ्यांना यांचं म्हणजे काय, कशा पद्धतीने याचं लागवड केली जाते, काय सांगाल? याची लागवड आपण हिवाळ्यामध्ये करत असतो, कारण की ब्रोकोलीला थंड हवामान पाहिजे असतं. आणि जर आपण याचं न्यूट्रिशनल बेनिफिट्स बघितलं, साधी गोबी आणि ब्रोकोली, तर याच्यामध्ये जवळपास 130 पटीने जीवनसत्व अ जे म्हणतो आपण ते जास्त आपल्याला ब्रोकोलीमध्ये मिळतं आणि डायजेशनसाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि या पिकाचा कालावधी साधारणतः 100 दिवसाचा आहे. काय कसं उत्पन्न असणार आहे याचं उत्पादन जवळपास आता आपल्याला एका हेक्टरला जवळपास 25 ते 30 टन याचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. कसं वातावरण लागतं याला वातावरण खूप म्हणजे टेम्परेचर याला लेस दॅन 25 डिग्री सेल्सिअस पाहिजे असते याला, आणि हिवाळ्यामध्ये चांगलं येतं. शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होणार आहे, म्हणजे बाजारभाव कशा पद्धतीने मिळेल याला? बाजारभावाचं जर लक्षात घेतलं तर साधारणतः याला आपल्याला 80 ते 100 रुपये किलो याला प्रति किलो याला आपल्याला रेट मिळतो. नक्कीच जे नवीन प्रयोग आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि साधारण पालेभाज्यांपेक्षा जो ब्रोकोली आहे याला अधिकची मागणी असते, त्यातच त्याचा भाव देखील जास्त होतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ जो आहे तो होणार आहे. नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.